भाजीसाठी आपण घेतले आहे बाजारात आणलेली शेव, टमाटर, कांदा, कढीपत्ता आणि हिरव्या 2 मिरच्या हे घेतले आहे। आता आपण कढई गॅसवर ठेवणार आहोत। त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2-3 पळी तेल। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे। जिरे टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता आणि बारीक केलेला टमाटर, कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या। याला आपण छानपैकी परतून घ्यायचे आहे। आता तुम्ही पाहू शकता आपला कढीपत्ता भाजलेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहे हळद, मीठ आणि चटणी। सो याला पण आपण भाजून घेणार आहोत। हे भाजून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत शेव। ही खूप साधी आणि सिंपल रेसिपी आहे। तर आपण आता याच्यामध्ये टाकलेली आहे शेव। त्याला आपण मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करून झाले आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे पाणी। पाणी टाकल्यानंतर आपण धीम्या जाळावरती हे आपण शिजवून ठेवूया। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर। तर अशी केली आपण शेवची भाजी, एकदम झटपटीत शेवची भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू ऑल, बाय। हाँ दीदी मोटे बंद करना।